नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी मंत्रिमंडळामध्ये काल मोठा निर्णय म्हणजे 23 जुलैला घेण्यात आलेला आहे। तर त्यामध्ये कोणते शेतकऱ्यांसाठी पीक नुकसानीबाबत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले त्यासंबंधी संपूर्ण माहिती बघूया। शेती पिकांचे नुकसान ठरवण्यासाठी अद्ययावत प्रणाली लवकरात लवकर विकसित करणार। शेती पिकांचे नुकसान ठरवण्यासाठी लवकरात लवकर अद्ययावत प्रणाली विकसित करावी, जेणेकरून ही नुकसान भरपाई अधिक पारदर्शकतेने व अचूकपणे देता यावे असा निर्णय 23 जुलै रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेला। बैठकीच्या अध्यक्षस्थानी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते। हे प्रणाली सुरू होईपर्यंत प्रचलित पद्धतीने नुकसान भरपाई मदत देण्यात येईल। 1 जुलै 2024 रोजी या संदर्भात झालेल्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत सामान्यीकृत फरक वनस्पती निर्देशांक NDVI याच्या निकषांसाठी पूर्ण अद्ययावत प्रणाली कृषी विभागामार्फत तयार होत नाही तोपर्यंत प्रचलित धोरणाप्रमाणे शेती पिकांचा नुकसान भरपाई देण्याबाबत निर्णय झाला होता। तर मित्रांनो, हा शेतीच्या नुकसानी संदर्भामध्ये निर्णय हा घेण्यात आलेला आहे। परंतु शेत पिकांचे नुकसान ठरवण्यासाठी जर अद्ययावत नवीन प्रणाली जर विकसित करत आहे, तर त्याच्या समोर जाऊन शेतकऱ्यांची जे नुकसान भरपाई होते त्याची पारदर्शकता जेवढ्या अचूकपणे तुम्ही करतात, त्याच्या समोर जाऊन शेतकऱ्यांना पैसे देताना नुकसान भरपाईचे किती लवकर देता येईल या संबंधित देखील पारदर्शकता आणणे हे गरजेचे आहे। कारण तुम्ही फक्त पाहणी करून त्याची आकडेवारी ठरवून तुमच्या रेकॉर्डवर ठेवून व मोठे कोटीचे आकडे घोषित करून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जर एकही रुपया येत नसेल, तर तुमच्या ह्या नवीन अद्ययावत प्रणाली विकसित करण्याचा शेतकऱ्यांना एकही रुपयाचा काळी मात्रेचा लाभ होणार नाही। कारण तुमची प्रणाली अद्ययावत पारदर्शकतेचा अचूकपणे देता येईल अशा सूचना देखील केल्या, पण शेतकऱ्यांच्या खात्यात मागील वर्षीचे पैसे आजपर्यंत देखील जमा झाले नाही। बहुसंख्य असे